मित्रांनो, तुम्ही कधी रॉकेट उडताना बघितलंय का? ते जसं जसं वर जातं तसं त्याच्या एका भागाला मोकळं करतं, सोडून देतं आणि त्यामुळे ते हलकं होतं. मग त्याला अजून वरती जाण्यासाठी जास्त फोर्स मिळतो. अशा प्रकारे जसं जसं ते वर जातं तसं एकेका भागाला सोडत जातं आणि हलकं होत राहतं. अखेर ते ऑर्बिटपर्यंत पोहोचतं आणि तेथे स्थापित होतं. अगदी अशाच प्रकारे जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात वर जायचं असेल तर तुम्हाला हलकं व्हावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला बऱ्याच गोष्टींना मागे सोडून द्यावे लागेल. पण कशा सोडून देणार? टेन्शन घेऊ नका मित्रांनो, सगळं काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण त्या अगोदर या व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा एक लाईक मला असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी प्रेरित करतो. आणि मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपण आपल्या आयुष्यात खूप लोड घेत असतो. आपल्यासोबत थोडंसं काहीतरी वाईट झालं की आपण लोड घेतो. आपल्याला कोणी काहीतरी बोललं की आपण लोड घेतो. कोणी आपली किंमत केली नाही, आपल्याला रिस्पेक्ट दिला नाही, आपण लोड घेतो. मनासारख्या गोष्टी घडल्या नाहीत, आपण लोड घेतो. आपण प्रत्येक गोष्टीचा खूप जास्त लोड घेत असतो. मित्रांनो, आयुष्यात पुढे जाण्यासाठी, उंच उडण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी हलकं राहणं खूप गरजेचं असतं. म्हणून कोणत्याच गोष्टींचा लोड घेऊ नका. जर तुम्हाला हलकं राहायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी लोकांना इग्नोर करता आलं पाहिजे. त्या सगळ्या गोष्टींकडे तुम्हाला दुर्लक्ष करता आलं पाहिजे ज्याच्यामुळे तुम्हाला लोड येतोय. लोड घेणारा व्यक्ती कधीच पुढे जाऊ शकत नाही. पुढे तोच व्यक्ती जातो जो व्यक्ती गोष्टींना हलक्यात घेतो, इग्नोर करतो. मला कोणी काहीतरी बोललंय, ठीक आहे ना, मला काहीच फरक पडत नाही. माझी कोणी रिस्पेक्ट करत नाही, मला टोमणे मारतात, हा त्याचा प्रॉब्लेम आहे, माझा नाही. मी कशाला उगाच लोड घेऊ, असा विचार करायला शिका. असा व्यक्ती कधीच पुढे जाऊ शकत नाही जो सतत त्याच्या विचारात असतो की तो मला असं का बोलला असेल, तो माझी किंमत का करत नाहीये, तो माझ्या कामाला व्हॅल्यू का देत नाहीये. असे विचार करून जे सतत लोड घेत राहतात ते कधीच पुढे जाऊ शकत नाही आणि आयुष्यात आनंदी सुद्धा राहू शकत नाही. मित्रांनो, प्लेनमध्ये सुद्धा जास्त वजन घेऊन जाता येत नाही. त्याची काहीतरी लिमिट ठरलेली असते. ती का असते? कारण प्लेन जितकं हलकं असतं तितकंच त्याला कमी इंधन लागतं आणि तितक्याच वेगाने ते फ्लाय करू शकतं. म्हणून आयुष्यात तुम्ही तेव्हाच मोठी उंची गाठू शकता जेव्हा तुम्ही हलकी असाल. महान लोकांची हीच तर खासियत आहे, त्यांना लोकांना इग्नोर करता येतं. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करता येतं, म्हणून ते हलके असतात आणि म्हणूनच ते महान बनतात. आणि आपल्या बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम काय असतो? आपण चांगल्या गोष्टींना मनावर घेत नाही आणि वाईट गोष्टींना लगेच मनावर घेतो आणि त्याचाच विचार करत राहतो. समजा मी तुम्हाला एक विनोद सांगितला, तुम्हाला तो खूप आवडला, तुम्ही खूप हसलात. तोच सेम विनोद मी तुम्हाला अजून एकदा सांगितला, तुम्ही त्यावेळेसही हसला. पण तोच विनोद जर मी तुम्हाला 10 वेळा सांगितला तर तुम्ही हसणार का? अजिबात नाही. मग जर एका जोकवर तुम्ही पुन्हा पुन्हा हसू शकत नाही तर एकाच दुःखाला घेऊन पुन्हा पुन्हा कशाला रडत बसता? मित्रांनो, बरेच लोक मागच्या गोष्टी आठवून रडत असतात, दुःखी होत असतात. एक एक वर्ष आधी घडून गेलेल्या गोष्टींचा विचार करून ते आत्ता दुःखी असतात. म्हणून आत्ताच विचार करा आणि विचार करायचाच असेल तर चांगल्या गोष्टींचा करा ना. जसं वाईट घडलं असेल तसं चांगलं सुद्धा काहीतरी घडलं असेल ना. त्या गोष्टींचा विचार करून खुश व्हा. इग्नोर करा त्या सगळ्या गोष्टींना ज्या तुम्हाला दुःखी करतात, ज्या तुम्हाला पुढे जाण्यापासून अडवतात.